शुद्ध वैष्णव गायक दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा आजी ताल देवता हंता। आजी का काय झालं? स्तोत्र मध्येच थांबावं असं काही घडलंय का? नाही, अगदी तसं काही नाही. पण अभिजित दादांचं कर्ज फिटावं ना म्हणून मामांनी हे घर घाण टाकले. काय? नाही, म्हणजे ते अभिजित दादा आणि शमिका ताई एकमेकांपासून दूर नको ना व्हायला म्हणून केलं त्यांनी तसं. तुम्ही त्यांना फार काही बोलू नका. विभा, इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी मी तुला कसलीही कल्पना दिली नाही. त्याचं कारण इतकंच आहे की तू मला एक घर गहाण टाकू दिलं नसतंस. माझी इतकीच अपेक्षा आहे की तू मला समजून घ्यावंस, कारण मला माहिती आहे तू पहिल्यापासून खूप समजूतदार आहेस. मला समजतंय हो, पण आपल्याकडे एवढं घरच आहे, दुसरं काहीच नाहीये. बरोबर बोलते ती. एवढा मोठा निर्णय तू परस्पर कसा काय घेतलास? जरा पुढचा मागचा काही विचार केलायस? आपण हे घर सोडवून आणू शकलो नाही तर काय होईल याचा एकदा तरी विचार मनात आलाय तुझ्या? आणि काय रे, कर्ज घ्यायला एवढा विरोध करणारा तू एवढं मोठं कर्ज पुरावर कसं काय घेतलंस? आणि ते सुद्धा घर तारण ठेवून. होय, मी कर्ज घेतलं, पण आई मी माझी उमेद नाही तारण ठेवली. आयुष्याशी लढण्याची जिद्द आणि आशा मी सोडलेली नाहीये. आणि आई, माझ्या आणि नीनाच्या कॉलेजच्या फी साठी पैसे नव्हते ते तू सुद्धा तुझ्या बांगड्या गहाण टाकल्या होत्या. विसरलीस? तुलाही कर्ज घेणं, वस्तू तारण ठेवणं मान्य नव्हतं, तरी तू ते केलंस का? कारण तुला खात्री होती की तुझा मुलगा एक दिवस तुला नवीन बांगड्या करेल. तू चुकतोय सुभाष. तू मोठा होऊन मला नव्याने बांगड्या करशील या विश्वासापोटी मी कदाचित दागिने गहाण टाकलेही असतील. आणि ते जर बनवले नसतेस तर मला फक्त खंत वाटली असती. पण हे घर आहे, हे जर पुन्हा नाही सोडवून आणता आलं तर आपण रस्त्यावर येऊ रे. फरक कळतोय का तुला? अगं आई, पण आजी आणि आई बरोबर म्हणतायत. घर गहाण टाकण्याचा ऑप्शन मला नाही पटत आहे, पटणारच नाही. इतर काही मार्ग नसेल तर राहू दे, चालेल. मी आणि शमिका वेगळे राहू. पण बाबा, आम्ही वेगळे राहणार आहोत, वेगळे होणार तर नाही ना. आम्ही एकत्र येणं जर आमच्या नशिबातच नसेल तर ठीक आहे, पण या घराच्या मोबदल्यात आम्ही आमचं घर नाही उभारू शकत. बाबा, ही फक्त दगड विटांची वास्तू नाहीये. हे घर म्हणजे आपला जिव्हाळा आहे, आपला अभिमान आहे. आई बरोबर म्हणते, उन्हा पावसामध्ये हक्कानं आसरा घ्यावा आणि एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगावा, अशी ही एकच गोष्ट आपल्याकडे. आपल्या हजारो सुंदर आठवणी आहेत या वास्तूमध्ये बाबा. आणि राहता राहिला प्रश्न शमिकाचा. जसा तुमचा माझ्यावर विश्वास आहे तसा माझा शमिकावर विश्वास आहे. आमच्या
नात्यावर विश्वास आहे. त्यामुळे हे घर गमावण्यापेक्षा मी दुबईला जाण्याचा ऑप्शन स्वीकारेन. अहो, मेघनाचं लग्न ठरलंय, तुम्ही त्याचा तरी विचार करा. उद्या घर नाही सोडवता आलं तर? अरे तुम्हाला का वाटतंय असं सगळ्यांना? मेघनाचं लग्न व्यवस्थित होईल, मी सांगतो ना. मी ज्यांच्याकडे घर गहाण टाकलंय ना, त्यांनी मला हमी दिली की घराबद्दल काही पाऊल उचलायच्या आधी ते मला सांगतील, मला भरपूर वेळ देतील. त्याची काळजी करू नकोस तू. आणि तू काय मेघनाच्या लग्नाविषयी बोलतोयस रे? उद्या तू दुबईला निघून गेलास तर लग्नामध्ये त्या नचिकेतचा कान फिरगळायला कोण असणार आहे? अरे जरा भान ठेवून विचार करून बोला रे. नवीन पिढी आहे ना तुमची, वास्तवाचं भान ठेवा. हे भावनांमध्ये कसले गुंत आहे? हे बघ, माझा जसा तुझ्यावरती विश्वास आहे तसा तुझा स्वतःवरती विश्वास नाही. अरे तू नक्की पैसे मिळवशील, तू नक्की हे घर सोडवून आणशील. एक गोष्ट फक्त, शमिकाचा काय विचार केलास तू? तिला तू एकदा तरी विचारलंस का की बाई ग, तू राहशील का माझ्या शिवाय 10 वर्ष? बघ, ती तुझी बायको होणार आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ती मुळात दुसऱ्याच्या घरची मुलगी आहे. तिची जबाबदारी आहे आता आपल्यावरती. तू जो निर्णय घेशील त्याच्याशी आपसूक तिचं आयुष्य बांधलं जाणार आहे. सगळ्याचा तू विचार करू नकोस, कुणाचा ऐकू नकोस. जा लवकर, चेक देऊन टाक. अभि, मला वाटलं आपण दोघांनी मिळून देवाची पूजा करावी म्हणून फोन करून तुला बोलावलं. आपण दोघं मिळून देवाकडे प्रार्थना करूया. काहीतरी कर आणि पैशांची व्यवस्था कर. आणि अभिला दुबईला नको नेऊ, हो ना? काय झालं? देवानं बहुतेक तुझा आधीच ऐकला. एक करोड? अरे, इतके पैसे एका दिवसात कसे आले तुझ्याकडे? बाबांनी घर गहाण टाकलंय. अभि जा, पहिले हा चेक परत करून ये.
हे बघ, आपल्याला नको आहेत असे पैसे. काही झालं तरी आपलं एकमेकांवरचं प्रेम कधीही कमी होणार नाहीये. आपण सगळं बघून घेऊ, पण घराला काहीच होता कामा नये. जा, आधी ते पैसे परत करून येतो. शमिका, हे शक्य नाहीये. बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. ते कोणाचंच ऐकत नाहीत. मग नाही ऐकणार ते. अभि, आज जर माझी प्रॉपर्टी माझ्याकडे असती तरी ही वेळ आलीच नसती ना. शमिका, तू कशाला वाईट वाटून घेतेस आता? हे बघ, जे व्हायचं ते झालं. आता आपण परत सारखं सारखं घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहिलो तर अजून त्रास होईल. बाबांनी हे केलं कारण आपल्या दोघांना 10 वर्ष वेगळं राहावं लागू नये म्हणून. तुला माहिती आहे अभि, एखादी इच्छा मनात धरून हे जर या झाडाला बांधलं ना तर आपल्या सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण होतात. अभि, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींवर तुझा विश्वास नाहीये, पण बाबांनी आपल्यासाठी जे काही केलं यानंतर माझ्याकडे बोलायला काहीच असं उरलेलं नाही. मला फक्त थँक्स म्हणायचं आहे बाप्पाला आणि हेही सांगायचं आहे की एका मागून येणारी ही संकट थांबवा. आता आमच्यामुळे आमच्या घरच्यांना सॅक्रिफाईस करायला लागू नका ते. सर, प्रिया मॅडम कॅबिनमध्ये आहेत आणि स्वतःचं सगळं सामान लावून टाकले आणि बॉसशी कुठल्या तरी मुद्द्यावरून भांडण चालू आहे. काय प्रॉब्लेम काय? हा, काय हे सगळं डेकोरेशन, काय सगळा मूर्खपणा काय चाललंय तुझा? आर यू आउट ऑफ युअर माइंड? डॅड, आपण ह्याबद्दल बोललो होतो. हो, मला वाटलंच होतं असलं काहीतरी फालतू खूण डोक्यात घेऊन बसलेली असेल म्हणून. तू गेल्या वर्षी काय हॉटेल मॅनेजमेंट आणि त्याच्या आदल्या वर्षी काय फॅशन डिझायनिंग. हो ना? मूर्खासारखं हे जसं खूळ डोक्यात उतरलं ना तसं हे सुद्धा उतरेल. बट व्हॉट इज धिस? दिस इज माय ड्रीम पापा. हॉटेल मॅनेजमेंट आणि फॅशन डिझायनिंग मी डोक्यात ना काढून टाकलेलं. बिकॉज दॅट वॉज नॉट द राईट प्रोफेशन फॉर मी. अँड दिस प्रोफेशन इज माय ड्रीम प्रोफेशन पापा. ओ कम ऑन, कम ऑन प्रिया. तुझं लग्न होईल ना त्यावेळेला 2 करोड रुपये आपणच खर्च करू तुझ्या लग्नात त्या वेडिंग प्लॅनरसाठी. ओके, बट दिस इज हे प्रोफेशन. इतकं सोपं वाटतं तुला हे सगळं? कठीण नाहीये डॅड. प्रत्येक गोष्ट सुरुवातीला कठीण वाटत असेल पण त्याच्यातलं पॅशन त्याला इझी करून टाकतं. आणि तुम्हाला दिसत नाहीये का माझ्यातलं पॅशन? पॅशन? ही सगळे पॅशन तुझे? प्रिया, तू किती कच्ची आहेस ना या सगळ्या गोष्टींवर लक्षात येते माझ्या. कळलं तुला? मूर्ख.
आणि काय हे सगळे ऑफिसची काय हालत करून टाकलीस तू? रिमूव्ह ऑल दिस. व्हॉट? हाऊ कुड यू डॅड? लिसन डॅड, मी ठरवलंय, मला जे वाटतं मी तेच करणार. तुम्ही सपोर्ट करत असाल तर वाव, आणि नाही तर इट्स फाईन, त्याशिवाय मी करीन. बट लिसन डॅड, तुम्हाला आवडत नाही म्हणून हे सगळं फालतू आहे हे म्हणण्याचा तुम्हाला काही हक्क नाहीये. ओके ओके, माझ्याच ऑफिसमध्ये माझ्या केबिनमध्ये बसून हे सगळे प्रकार तू करून ठेवलेस आणि मला सांगतेस तू हक्काच्या गोष्टींच्या बद्दल तू मला सांगतेस? बाहेरच्या जगामध्ये जा, स्वतःच्या पैशावरती छोटीशी जागा खरेदी कर, तिथे स्वतःचं ऑफिस सुरू कर आणि त्या जागेमध्ये जर मी आलो ना तर मग मला बोल, मग हक्काच्या गोष्टी बोलायच्या. कळलं ना तुला? आता नाही बोलून दाखवायच्या, कारण हे माझं ऑफिस आहे, हे माझं केबिन आहे. या केबिन मध्ये वापरला जाणारा माझा शब्द हा जास्त महत्वाचा मानला जातो. ओह, आता तर मी तसंच करणार आहे. पण मला तुमच्या या कंगाल अवस्थेचं खूप वाईट वाटतंय. इतकी मोठी जागा आहे, इतकं ह्यूज ऑफिस आहे, इतका पैसा आहे, पण तुमच्या मुलीला एक बिझनेस सेटअप करायचा तर तुम्ही हे पैशांची आणि हक्कांची गोष्ट ऐकवताय. किती मोठं ऑफिस आहे तुमचं, पण किती छोटं मन आहे हो डॅड तुमचं. एकटेच राहावं तुम्ही, इट सूट्स यू, यू नो. आणि तुमच्याजवळ कोणी राहावं असे नाहीच आहात तुम्ही. म्हणून मी जाते तुमच्यापासून दूर. तुम्ही आणि तुमचा शेवटचा शब्द, एकत्र राहा आणि एकटे. ओके, लिव गो. बाहेर पडल्याच्या नंतर श्वास घ्यायला सुद्धा पैसे मोजावे लागतात हे तुला कळेल. आणि मग सफोकेट झाले की माझी आठवण काढशील. पेपरवर सगळं सोपं असतं, लॅपटॉप मधलं प्रेझेंटेशन अट्रॅक्ट करू शकतं, पण प्रत्यक्ष तसं करण्याची वेळ जेव्हा येईल ना तेव्हा तुला कळेल. रिकाम्या हाताने परत आलीस तरी चालेल, पण येताना डोक्यात काहीतरी भरून ये. दॅट्स इनफ डॅड. मी जाते आणि काही झालं तरी मी परत नाही येणार. I am fed up with this girl. अभिजित, मला समजत नाही मी तिला कसं शिकवावं. मला काहीच कळत नाही. सगळं कसं तिला सोपं वाटतंय. आपण कॉलेजमध्ये जसे होतो तसं आपल्या मर्जीनुसार होईल, सगळं कसं आपल्या मुठीत असेल. बाहेरचं जग नेमकं तसं असेल असं तिला वाटते, पण ते तसं नाहीये हेच मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अभि, अरे, स्वप्नांच्या पाठीमागे धावणं ही गोष्ट अजिबात चुकीची नाहीये, पण आपल्या पायाखाली नेमका कुठला रस्ता आहे ह्याची जाण असणं फार गरजेचं आहे. हेच मी तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होतो, पण बघितलं डोकं ताळ्यावर पाहिजे ना कशी तंतणत बाहेर गेली, पाहिलंच ना तू. सर, मे बी राग शांत झाल्यावर किंवा 4-5 दिवसांनी येतील त्या परत. नाही अभिजित, मला माहिती आहे ती खूप खूप इगो आहे तिच्याजवळ, घमेंड आहे तिच्याकडे. बस माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की आली परत ना तर थोडंसं शहाणपण डोक्यामध्ये घेऊन यावं तिने. एनिवे, तू कशासाठी आला होतास? सर, हा चेक तुम्हाला द्यायचा होता. काय आहे?
1 कोटी रुपयाचा चेक आहे. अभिजित, इतके पैसे एका दिवसामध्ये कुठून आले तुझ्याकडे? सर, ते माझ्या घरच्यांनी, माझ्या बाबांनी घर गहाण टाकलं, आमचं पिढीच्या आत घर. मला दुबईला जावं लागू नये म्हणून.